नमस्कार मंडळी, आपण आज पनीर मसाला बनवणार आहोत. पनीर मसाला बनवण्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, कांदा कापून घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर आणि पनीर मसाला घेतलेला आहे आणि पनीर घेतलेलं आहे. मी ते स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे. त्या पनीरला फोडणी देण्यासाठी बटर घेतलेलं आहे आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि दही घेतलेलं आहे. आणि टोमॅटो आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या गॅसवरती आपल्याला गरम पाणी करून किंवा गरम पाण्यामध्ये बॉईल करायला टाकायचे आहे. 2 ते 3 मिनटं बॉईल झाल्यानंतर आपसुकच त्यांच्यावरची जी साल आहे ती साल निघून जाईल आणि नंतर आपण त्याची पेस्ट करणार आहोत. दुसऱ्या गॅसवरती आपण एका तव्यावरती कांदे टाकलेले आहे, जे जाडेबर्डे आपण कापून घेतलेले आहे. ते छान तेल टाकून आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आणि छान गुलाबी रंगावर येत नाही तोपर्यंत आपण ते कांदे भाजून घ्यायचे आहे. जेवढे कांदे आपण छान खरपूस भाजणार आहोत तेवढी त्या मसाल्याला किंवा त्या भाजीला छान चव येते. अगदी काळे किंवा लाल जास्त करायचे नाही आहे, अगदी शॅलो फ्राय करायचे आहे. आणि आता हे बॉईल करायला ठेवल्यानंतर हे कांदे होत नाही तोपर्यंत आपण त्या कांद्यामध्ये लसूण देखील टाकणार आहोत आणि आलं देखील टाकणार आहोत. थोडंसं तेल टाकून आपण हा कांदा भाजून घेणार आहोत. हे पहा, त्यामध्येच आपण लसूण आणि जे आलं आहे ते जे कापून ठेवलेलं आहे आपण ते त्यामध्ये टाकणार आहोत. ते देखील त्यामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहे. शेजारी गॅसवरती तुम्हाला दिसतच असेल की टोमॅटो छान बॉईल झालेले आहे. आणि आता थोड्या वेळाने आपण गॅस बंद करून टाकू आणि बंद केल्यानंतर हे पहा, त्याची जी साल आहे, टोमॅटोची जी साल आहे ती साल आपसुकच निघून येते आणि तो टोमॅटो थोडासा बॉईल होतो म्हणून आपण ते म्हणजे शिजून जातो म्हणून आपण ते बॉईल करून घेतलेलं आहे. आणि इकडच्या गॅसवरती आपण कांदा छान शॅलो फ्राय करून घेत आहोत. अधूनमधून तो हलवायचा आणि हलवून झाला की मग नंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्याला लावायचं आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे ते आपण आता बघणार आहोत. मी टोमॅटो टाकून घेतल्यानंतर त्यात कांदा टाकलेला आहे, आलं टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहे, टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे आणि हे जिन्नस टाकून झाल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर देखील टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून झाली की थोडी गार्निशिंगसाठी मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि मग नंतर ती आपण नंतर टाकणार आहोत. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं मीठ देखील टाकून घेऊ आपण, म्हणजे त्या मिश्रणाला छान चव येते. आणि ते मिश्रण भाजीमध्ये टाकताना थोडंसं मीठ मग नंतर कमी टाकायचं आहे, कारण आपण यात देखील मीठ टाकलेलं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेत आहे. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, त्या दह्यामध्ये आपण काय काय मसाले टाकणार आहोत ते आता मी तुम्हाला सांगते. दही जर आपण टाकलं तर खूप सुंदर अशी भाजी होते. मी आधी टाकत नव्हती, नंतर मग मला असं वाटलं की आपण दह्यातली भाजी करून बघू. आता मी 2 पॅकेट टाकणार आहे. ते पनीर मसाल्याचे 2 पॅकेट आहे, कारण पनीर देखील माझे 2 पॅकेट आहे, त्यामुळे मी 2 पॅकेट तिच्यामध्ये टाकत आहे. छान पनीर जेव्हा आपण करतो तेव्हा स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे, कारण ते बरेच दिवसापासून ठेवलेलं असतं आणि त्याला जरा थोडासा आंबटपणा पण आलेला असतो. त्यामुळे स्वच्छ पाण्यामध्ये आधी ते ठेवायचं आणि मग नंतर वाहत्या पाण्याखाली ते धुतल्यानंतर मग आपण त्याला कापून घ्यायचं आहे. मी पनीर मसाल्याचं पॅकेट टाकलेलं आहे 2, त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत. हे पहा, ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. रंगाची पावडर असल्याकारणाने मी 2 भरून मिडियम साईजचे चमचे टाकत आहे. आणि आता हे सगळे जे जिन्नस आहे ते मिक्स करून घेऊ. थोडंसं वाटलं असतं आपण पाणी देखील आपण त्यात टाकू शकतो, दही जर घट्ट असेल तर. आणि ते मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी फोडणी करणार आहोत. आणि फोडणी करताना आपण काय करायचं आहे, हे आपण दह्यात मिक्स केल्यानंतर काय होतं, म्हणजे आपण फोडणीत जर हे मसाले टाकले तर ते जळत नाही, त्यामुळे आपण थोडंसं दह्यामध्ये मिक्स करून घेत आहोत. आता आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि बटर देखील टाकून घेणार आहोत. नुसतं आपण बटर जर टाकलं
तर त्या पॅनला ते चिकटून जातं आणि ते बटर जळतं. त्यामुळे मी थोडंसं तेल देखील टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण फोडणी करणार आहोत. ते तेल गरम झालं की बटर देखील मेल्ट होणार आहे आणि त्यामध्येच आपण आता फोडणी देणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने या तेलातच आपल्याला तेजपान आणि दालचिनीचा जो तुकडा आपण घेतलेला आहे तो टाकायचा आहे. आणि ते टाकून झाल्यानंतर मग आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे आपण ती कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर जर गरम तेलामध्ये जर छान टाकली तर त्या फोडणीला खूप सुंदर असा सुगंध येतो. आणि म्हणून आपण आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. या स्टेजला तुम्हाला हिंग टाकायचा असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता. आणि आपण जो मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो यांची पेस्ट आता छान तेलावरती आणि बटरवरती छान आपण तळून घ्यायची आहे. त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण तळून घेणार आहोत. तेल सुटत नाही तोपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण जे दही आणि त्यात मसाले मिक्स करून घेतलेले आहे ते कालवायचे आहे आपल्याला त्यामध्ये. त्यामुळे आपण जे गॅस आहे तो गॅस आता मीडियम करणार आहोत. जर मोठ्या गॅसवरती आपण दही कालवायला घेतलं तर ते दही जरा थोडंसं खराब होतं आणि भाजी देखील अशी वेगळी दिसते. त्यामुळे अगदी सीम करायचं आहे गॅस आणि अलगद असं ते जे दही आहे त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर मग नंतरच आपल्याला ते जे पनीर आहे ते पनीर टाकायचं आहे. मी पनीर तेलावरती शॅलो फ्राय करून घेत नाही. आम्हाला तसं आवडत नाही. आम्ही कच्चंच पनीर त्या मसाल्यामध्ये टाकतो. त्यामुळे तुम्हाला जर पनीर तळून घ्यायचं असेल तर तुम्ही तळून घेऊन मग नंतर यामध्ये टाकू शकता. आता तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हा मसाला सगळा छान फ्राय करून घेणार आहोत. आणि छानपैकी तेल सुटलेलं आहे आता. आणि आपण आता त्याच्यामध्ये जे पनीरचे काप करून घेतलेले आहे आपण बाजूला ते आता टाकून घेणार आहोत. हे 200 ग्रॅमचे 2 पाऊच होते. त्यामुळे मी 2 पाऊच घेतलेले आहे मसाल्याचे देखील, पनीर मसाल्याचे. आणि मी आता ते हलवून घेणार आहे अगदी अलगद हलक्या हाताने. ते क्यूब जे आहे ते तुटायला नको या अंदाजाने आपण अलगद असे हलक्या हलक्या हाताने त्याला मसाला लागेल असा आपण हलवून घेणार आहोत आता. आणि यात जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर तुम्ही गरम पाणी घाला. मी किटलीमध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ते मी आता यामध्ये घालत आहे. आपल्या घरामध्ये किती मेंबर ही भाजी खाणार आहे त्या अंदाजाने आपण गरम पाणी घालायचं आहे. आणि चवीपुरतं मीठ घातल्यानंतर तुम्ही ही भाजी एक उकळी येऊ द्यायची आहे झाकण ठेवून. आणि मग नंतर तयार झाली अशी आपण म्हणू शकतो. जर तुमच्याकडे काश्मीरी काय म्हणतात कसुरी मेथी असेल तर ती मेथी आपण त्या कसुरी मेथी यावर टाकू शकतो. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकू शकतो. अगदी सुंदर अशी आपल्या घरामध्ये ज्या वस्तू अवेलेबल असतील त्या वस्तू आपण या क्षणाला आता आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. किती उत्तम करायची आहे, कशी करायची आहे हे गृहिणींना अगदी अवगतच असतं. घरामध्ये आपल्या वस्तू आहे किंवा नाही आहे त्याला ऑप्शनल आपण कोणत्या वस्तू टाकू शकतो हे देखील आपण इन्स्टंट आपल्या डोक्यामध्ये जसे जसे विचार येतात तसे तसे आपण टाकू शकतो. आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठून बघत आहात? मीठ घालत आहोत. मीठ आपण आधी देखील टाकलेलं आहे, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे. माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठून बघत आहात ते नेमकं मला सांगा. कोणत्या भागातून बघत आहात? तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी आवडतात का? माझं काही चुकत असेल ते देखील मला कमेंट्स करून सांगा. म्हणजे मी ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल की मी कोणते रेसिपी तुम्हाला बनवून दाखवू ते देखील तुम्ही मला सांगा. मी प्रयत्न करेल. आणि गार्निशिंगसाठी आपण जी कोथिंबीर ठेवलेली आहे ती आपण यावर टाकलेली आहे. सरोज वर्ल्डला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रेसिपी शेअर करायला विसरू नका. माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आता एक मोठी अशी दणकून वाफ आपल्याला काढायची आहे. आणि वाफ काढली की मग नंतर आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढणार आहोत. पूर्ण शिजल्यानंतर छान त्याला तेल सुटतं आणि त्या तेल सुटल्यानंतर काश्मीरी लाल मिरचीमुळे त्या भाजीला खूप सुंदर असा रंग आलेला आहे. या सगळ्यांनी खायला.